हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ जो इतिहासातील एक महत्त्वाचा टॉपिक आहे. स्पेशली जर आपण कंबाईन प्रिलिममध्ये बघितलं तर दरवर्षी तुम्हाला या क्रांतिकारी चळवळीवरती प्रश्न दिसत असतो. काही वेळेमध्ये जोड्या लावा, तसेच काही संस्था स्थापन केल्या असतील किंवा काही महत्त्वाच्या व्यक्ती असतील तर त्यावरती तुम्हाला या टॉपिकच्या अंडर क्वेश्चन विचारला जातो. प्रिलिम्समध्ये दरवर्षी प्रश्न यावरती बघायला मिळतो. मग आयोगाचं सोर्स बऱ्याचदा महाराष्ट्राचा 11वीचा इतिहासाचं जे जुनं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, त्यातील सोर्स वापरून आयोग प्रश्न काढतो. त्यामुळे आपल्याला महाराष्ट्राचं इतिहास पुस्तक चांगलं वाचावं लागेल. बघा, तुम्ही जर तुमच्या परीक्षेसाठी तयारी करत असाल आणि डेलीच्या तुमच्या अभ्यासामधून तुम्ही बोर झाले असाल तर अशा वेळेस तुम्ही हे लेक्चर बघू शकतात. या लेक्चरमध्ये तुम्हाला काय होईल, ॲडो व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये सर्व दिसेल आणि त्यामुळे ते लक्षात राहण्यासाठी चांगली मदत होईल. तर या व्हिडिओमध्ये आपण 11वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळ आपण अभ्यासणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, तुम्ही इतिहास वाचला असेल, तुम्हाला माहीत असेल की 1885 ते 1905 हा जो काळ होता तो मवाळवादी काळ होता आणि या काळामध्ये अर्ज विनंत्या देऊन सरकारशी सल्लामसलत करून काही बदल अपेक्षित होता सर्व समाजसुधारकांना. पण काही असा वर्ग होता की ज्याला माहीत होतं की आपण अर्ज विनंत्या देऊन काहीही बदल होणार नाही आहे, त्यासाठी आपल्याला उठाव करावा लागणार आहे, चळवळ करावी लागणार आहे आणि ती देखील सशस्त्र चळवळ करावी लागणार आहे. म्हणूनच बघा, 1920 ते 1947चा हा काळ मानला जातो सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचा. बघा, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक दैदिप्यमान पर्व म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांची चळवळ. बघा, आता इथे मी तुम्हाला सर्व पॅराग्राफ वाचून दाखवणार नाही कारण वाचता तुम्हाला देखील येतं, बट जो काही इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो एक्सपेक्टेड आहे किंवा ज्यावरती MCQs बनू शकतात तो आपण अभ्यासणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तो माहीत होईल. एक दैदिप्यमान पर्व म्हणजेच सशस्त्र क्रांतिकारी चळवळ. याच चळवळीचा परिणाम म्हणजे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाची घटनाही आहे. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या नेतृत्वाखाली उठाव जो आहे तो खूप उल्लेखनीय असा उठाव आहे. आद्य क्रांतिकारक त्यांना त्यांच्यामुळेच म्हणतात. हा उठाव ब्रिटिशांनी चिरडून टाकला होता, परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धापासून मात्र व्यक्तिनिष्ठ उठावांची जागा संघटित क्रांतिकारी चळवळीने घेतली. म्हणजे जिथे व्यक्ती किंवा एक व्यक्ती म्हणून एक उठाव करत होता तर त्याची जागा संघटनेने घेतली. संघटना आली म्हणजेच काय, तर एकीचं बळ त्या संघटनेमध्ये असतं किंवा बऱ्याच लोकांची मिळून संघटना बनत असते. त्यामुळेच ती चळवळ जी आहे ती स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत पोहोचली, अखंड चालू राहिली. ती कधी मंदावली तर कधी काळ दडपली देखील गेली, परंतु पूर्णपणे कधी थांबली नाही. उलट ती स्वातंत्र्य आंदोलनाची व प्रखर राष्ट्रवादाची एक अविभाज्य अंग बनली. म्हणजेच यातून तुम्हाला महत्त्व समजतं की क्रांतिकारक चळवळीचं महत्त्व काय आहे. बघा, जे क्रांतिकारक होते त्यांची विचारसरणी कशी होती ते आपण बघूया. बघा, अन्यायी ब्रिटिश सरकारचे हृदय परिवर्तन, अर्ज विनंत्या, शिष्टमंडळे व निदर्शनांनी होणार नाही असा क्रांतिवाद तरुणांचा दृष्टिकोन होता. क्रांतिवादी जे तरुण होते त्यांचा दृष्टिकोन होता. हे सर्व तरुण प्रखर क्रांतिकारी होते. देशासाठी प्राणत्याग करण्याची त्यांची तयारी होती. ब्रिटिशांनी शस्त्राच्या धाकाने चालवलेल्या कारभारात शस्त्रानेच म्हणजे जशास तसे उत्तर दिले पाहिजे अशी विचारसरणी क्रांतिकारकांची होती. मग आता यांचा कार्यक्रम काय होता, तर हे युगांतर एक बंगाली वृत्तपत्र किंवा साप्ताहिक आहे. 1906च्या अंकामध्ये त्यांनी तपशीलवार कार्यक्रम सुचवला होता. त्यामध्ये काय काय होतं बघा, ब्रिटिश राजवटीविषयी लोकांत द्वेषाची भावना निर्माण करायची असं या क्रांतिकारकांचं उद्दिष्ट होतं. तरुणांना शिस्त व शस्त्रे चालवण्याची प्रशिक्षण देणे असं या कार्यक्रमाचं उद्दिष्ट होतं. त्यानंतर शस्त्रे शक्यतो देशातच गुप्तपणे तयार करणे किंवा गरज पडल्यास परदेशातून प्राप्त करणे. या कार्यक्रमासाठी लागणारा पैसा श्रीमंतांकडून व लुटमार करून मिळवणे. देशभक्तीपर गीते आणि भारतीय इतिहासातील शूर वीर नायकांच्या उज्ज्वल पराक्रमाची महती सांगून जनतेत स्वाभिमान व देशप्रेम निर्माण करणे आणि त्यासाठी देशासाठी बलिदान करणारी पिढी तयार करणे असा यांचा काहीसा कार्यक्रम होता. यामध्ये काय, तर सरकारी खजिना लुटणे, सैन्यात भेदनीतीचा वापर करणे, बॉम्ब फेकणे, शस्त्रास्त्रे मिळवणे यासारखी कामे हे करायचेत. म्हणजेच त्यांना काय, ब्रिटिशांना बेसिकली त्यांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणणे, जसं की रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करणे, तारायंत्रे मोडून काढणे या स्वरूपाची कामे ते करायचे. तर आता स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या क्रांतिकारी चळवळीवरती आपल्याला प्रश्न येतात, सो आपण ते बघूया. बघा, आद्य क्रांतिकारक आपण म्हणतो वासुदेव बळवंत फडके यांना, तर त्यांनीच खरी चळवळीची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केली. यानंतर इतिहासांच्या जुलमी धोरणामुळे 1896 नंतर महाराष्ट्रीयन तरुण सशस्त्र उठावाकडे वळू लागले.
पहिला आहे बघा, चाफेकर बंधूंचे बलिदान. इतिहासामध्ये खूप सारे प्रश्न या टॉपिकवरती किंवा या चाफेकर बंधूंवरती आलेले आहेत. बघा, दामोदरपंत चाफेकर, त्यांचे बंधू बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर यांनी 22 जून 1897, खूप महत्त्वाची तारीख आहे, पाठच असली पाहिजे, मध्यरात्री गणेश खिंडीत पुण्याचे कमिशनर रॅड व लेफ्टनंट आयस्ट हे गव्हर्नरकडील मेजवानी आटपून घोडागाडीतून शहरात येत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तर 22 जून 1897ला मध्यरात्री गणेश खिंडीत त्यांनी या गोळ्या झाडल्या. कोणी झाडल्या? चाफेकर बंधूंनी. कुणावर झाडल्या? तर कमिशनर रॅड व लेफ्टनंट आयस्ट. तर यामध्ये रॅडचा काही दिवसातच मृत्यू झाला आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खुनाचा तपास लावून दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा दिली. दुसरे बंधू बाळकृष्णपंत चाफेकर यांनाही पकडले आणि फाशी दिली. या बंधूंच्या किंवा द्रविड बंधूंनी जो विश्वासघात केला, म्हणजे त्यांची माहिती गव्हर्नमेंटला किंवा सरकारला दिली, ब्रिटिश सरकारला, तर या विश्वासघातामुळे आपले 2 भाऊ फाशी गेले. म्हणून वासुदेव चाफेकर यांनी द्रविड बंधूंना ठार केले. ओके, बघा, बेसिकली यांचा वध का केला गेला होता, तर तुम्हाला माहीत असेल 1897ला पुण्यामध्ये प्लेगची साथ चालू होती आणि याविषयी काही स्टेटमेंट देखील आहे की त्यामध्येच जे कमिशनर रॅड होते हे अत्याचार करायचे, महिलांवरती अत्याचार असतील तसेच इतर पद्धतीने अत्याचार करायचे या प्लेगच्या साथीमध्येच. तर म्हणूनच चाफेकर बंधूंनी हे बलिदान दिलं होतं. त्यानंतर आहे कोल्हापूरचा शिवाजी क्लब. बघा, कंबाईनदृष्ट्या फॅक्ट आपल्याला माहीत असली पाहिजे की शिवाजी क्लब कोणी स्थापन केला. कोल्हापूरचा शिवाजी क्लब हनुमंतराव कुलकर्णी यांचा आहे. महाराष्ट्रात यावेळी अनेक गुप्त संघटना कार्यरत होत्या, त्यामुळे वर्धा व नागपूर येथे आर्य बांधव समाज, पुण्यातला चाफेकर क्लब तसेच कोल्हापूर येथे शिवाजी क्लब निर्माण झाला होता. या क्लबच्या सभासदांनी चाफेकर बंधूंना कैद करण्यात आल्यानंतर युरोपियनांचे खून करणे चांगले, चाफेकरांना तुरुंगातून मुक्त केले पाहिजे असा प्रचार सुरू केला. यावेळी या क्लबचे सुमारे 100 सभासद होते. यामध्ये पाठारे, कायस्थप्रभू, मराठा तसेच अन्य ब्राह्मणेतरही होते. इतकेच नव्हे तर राजर्षी शाहू महाराजांचे अनेक स्नेही अधिकारी देखील या कोल्हापूरच्या शिवाजी क्लबमध्ये होते. जेव्हा वासुदेव चाफेकर यांना पकडले होते तर तेव्हा 19 फेब्रुवारी 1899 रोजी कोल्हापूरचं एक देऊळ होतं, अंबाबाईचं देऊळ, तिथे एक पत्रक लटकवलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं, तरुणांनो जागे व्हा, तुम्ही शस्त्रे हातात घ्या आणि ज्यांनी लोकमान्य टिळकांना तुरुंगात टाकले त्यांच्या विरुद्ध ती वापरा. म्हणजेच अगदी निर्भीडपणे सर्व काही वक्तव्य जे आहे ते करत होते. बघा, बीडचा उठाव. तर 1899ला बीड येथे झालेल्या उठावाचे नेतृत्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केले होते. जोड्या लावामध्ये बऱ्याचदा हे विचारलेलं आहे, बीड सदाशिव निळकंठ जोशी. आणि या काळात स्वतःचीच नावे स्वीकारून हा उठाव यशस्वी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्वतःची विविध नावे स्वीकारून त्यांनी उठाव केला. इंग्रजांनी यांच्या विरुद्ध या उठावाला लागणारा पैसा उभा करण्यासाठी फ्रान्स व रशियाला आपले लोक पाठवण्याची तयारीही त्यांनी केली होती. इंग्रजांच्या विरुद्ध उठावाला जो पैसा लागणार होता त्यासाठी फ्रान्स व रशियाला लोक पाठवण्याची तयारी सदाशिव निळकंठ जोशी यांनी केली होती. बघा, गुप्त संघटनाची निर्मिती. गुप्त संघटनेच्या बऱ्याचदा जोड्यांमध्ये प्रश्न आलेले आहेत. 1920 पूर्वी महाराष्ट्रात क्रांतिकारकांचे आश्रयस्थान लोकमान्य टिळक होते, त्यामुळे लोकमान्य टिळकवादी गुप्त संघटना महाराष्ट्रावर स्थापन झाल्या होत्या. वर्धा आणि नागपूर येथे आर्य बांधव समाज निर्माण झाला. त्याचे काम कोण बघत होतं, तर श्रीधर परांजपे, बुवा उपाध्याय आणि अभ्यंकर. म्हणजे वर्धा आणि नागपूर आलं तर ही 3 नावं आपल्याला माहीत असावी. यवतमाळच्या गुप्त संघटनेमध्ये सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने आणि टोंगे यांचा समावेश होता. अमरावतीमध्ये दादासाहेब खापर्डे, हैदराबाद येथे नरहरपंत घारापुरे आणि बोरामनीकर सातवडेकर काम करत. 1904ला बेळगाव येथेही गंगाधर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटना स्थापन झाली होती. महाराष्ट्रीयन क्रांतिकारक वि. दा. सावरकरांच्या 1857चे स्वातंत्र्य समर आणि इटलीच्या मॅझनीचे चरित्र या ग्रंथाचा प्रभाव होता. बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण. बघा, जपानने युरोपियन राष्ट्रांच्या बरोबर स्पर्धा करून स्वतःचे सामर्थ्य 4-5च्या दरम्यान निर्माण केले होते, बलाढ्य रशियाला पराभूत करून. त्यामुळे भारतीय क्रांतिकारांना जपानचे विशेष आकर्षण होते. आगपेट्या तयार करण्याचे तंत्रज्ञान किंवा साबण बनवण्याचा कारखाना उभा करण्यासाठी आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी जे भारतीय तरुण होते ते जपानला जात असत. मात्र तिथून बॉम्ब कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण घेऊन येत असत. आणि महाराष्ट्रातील जे कोल्हापूरचे के.डी. कुलकर्णी आहे, केडबा म्हणून त्यांना ओळखतात, ते जपानला गेले होते, परंतु त्यांना 1919ला पोलिसांनी पकडून 7 वर्ष शिक्षा दिली. त्यानंतर सोलापूरचे गोविंद नारायण पोद्दार जपानला जाऊन आले. ते बॉम्ब तयार करण्यास शिकले होते. त्यांनी माहीम येथे कारखाना काढला होता किंवा कारखाना घेतला होता. तर माहीम लक्षात ठेवा. कोण? गोविंद नारायण पोद्दार जपानहून शिकून आले होते बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण. त्यांनी अनेक गुप्त संघटनांच्या सदस्यांना बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकवले होते.
नेपाळशी संबंध, आता बघा नेपाळशी काय संबंध आहे, तर लोकमान्य टिळकांच्या अनुमतीने नाट्याचार्य काकासाहेब खाडीलकर म्हणजेच कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे 1902 ते 4 या कालावधीमध्ये नेपाळला वास्तव्य करून होते. तेथे त्यांनी शिवाजी क्लबचे कार्यकर्ते हनुमंतराव कुलकर्णी यांच्या सहकार्याने बंदुका तयार करण्याचा कारखाना काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु ते ब्रिटिशांना माहीत झाले होते. मग कृष्णाजी प्रभाकर असे करणार नाही असं नेपाळच्या राज्यकर्त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे ते कृष्णाजी खाडीलकर जे आहेत त्या प्रकरणामधून वाचले. नंतर बडोदा संस्थान. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे सशस्त्र क्रांतीच्या साहसी उद्योगात प्रत्यक्ष भाग घेण्याचा धोका पत्करत नसत आणि असला प्रयत्न करणाऱ्याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सयाजीराव गायकवाड. 1895 साली राजप्रतिनिधी कर्नल विडल्फ याने सरकारला कळवले की त्यांची उक्ती आणि कृतीमध्ये राजनिष्ठेचा अभाव जाणवतो. सयाजीराव काँग्रेसला मदत करतात आणि पुण्याच्या राजद्रोही ब्राह्मणांनी बडोद्याच्या इंग्रज राजवटीस विरोध करण्याच्या अड्ड्यात रूपांतर केले आहे असं या व्यक्तीने सांगितलं. 1905 मध्ये केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष, देवधर यांनी चांदोड स्टेशनजवळ गंगानाथ भारती विद्यालय स्थापन केले. परंतु विद्यार्थी व शिक्षक द्रोहात्मक कृत्य करत असल्याचा संशय आल्याने बडोद्याच्या राजप्रतिनिधीने दिवाणाकडे जाब मागितला. त्यामुळे 1908 साली ते विद्यालय बंद करावे लागले. कोणतं? गंगानाथ भारती विश्वविद्यालय. स्थापनेमध्ये कोणाकोणाचा सहभाग होता तर केशवराव देशपांडे, माधवराव जाधव, अरविंद घोष आणि देवधर. सिद्धनाथ काणे बघा यवतमाळशी संबंधित नाव आहे. टिळकवादी गुप्त मंडळीतील सभासद होते सिद्धनाथ काणे. कलकत्ता येथे वैद्यकीय शिक्षण घेत होते. त्यांचा संबंध बारिंद्र घोषांच्या गुप्त संघटनेशी आला. नरहर विठ्ठल भावे, नागपूरचे आबाजी पातुरकर यांच्या सहाय्याने कान्यांनी फ्रेंचांच्या ताब्यातील चंद्रनगरहून 8 पिस्तुले, 1 बंदूक व बॉम्ब बनवण्याचे साहित्य घेऊन यवतमाळला ते आणले होते. त्यानंतर महत्त्वाचे व्यक्ती आहे ज्यांच्यावरती प्रश्न आला होता मागच्या प्रिलिमला, सेनापती बापट, पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट. सेनापती बापट हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर गावचे होते. त्यांनी BA पदवी संपादन केल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती घेऊन 1904ला ते लंडनला गेले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी माझ्या परतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी मी आजपासून आजीवन काया वाचमनाने झटेन आणि तिची हाक येताच तिच्या सेवेसाठी धावत येईन. हे वाक्य कोणाचं आहे तर सेनापती बापट यांचं आहे. या कामी मला माझ्या देहाचा होम करावा लागला तरी मी फिरून याच भरतखंडात जन्म घेईल व अपूर्ण राहिलेले काम करून दाखवेल. बघा किती सेंटेन्स कसं खूप असं धगधगतं असं सेंटेन्स आहे. त्या काळामध्ये सर्वांना प्रेरणा देणारं हे सेंटेन्स असावं. बघा ते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया हाऊसचे सदस्य बनले होते जे की इंग्लंडमध्ये होतं. श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या मदतीने सेनापती बापट बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकण्यासाठी पॅरिसला गेले व त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे ज्ञान आत्मसात केले. ते इंडिया हाऊसमध्ये देखील राहिले होते. सेनापती बापट भारतात बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान घेऊन परतले आणि ही बातमी सरकारला मिळाली होती. त्यामुळे काही काळ त्यांना भूमिगत राहावं लागलं होतं. परंतु सरकारनंतर सरकारने त्यांना कैद केलं होतं. काही दिवसांनी मुक्त देखील करण्यात आलं होतं. 1914 नंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग सोडला आणि ते विधायक कार्याकडे वळले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अभिनव भारत संघटना. बघा महाराष्ट्रीयनच नव्हे तर संपूर्ण भारतीय क्रांतिकारांमध्ये विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य खूप महान आहे. त्यांनी मॅझिनीच्या चरित्राचा त्यांच्यावर प्रभाव होता. जेव्हा ते विद्यार्थी दशेत होते तेव्हाच त्यांनी मित्रमेळा ही संस्था नाशिक येथे काढली होती इसवी 1900 मध्ये आणि 1904 मध्ये गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्या सहकार्याने अभिनव भारत ही सशस्त्र क्रांतिकारी संघटना जी स्थापन केली होती. उद्दिष्ट काय काय होती तर परदेशामध्ये शस्त्रे खरेदी करणे व गुप्तपणे भारतात पाठवणे. बघा ते बुक्समध्ये स्पेसिफिकली असं बंदुकीच्या आकाराचं कट करायचे, त्यामध्ये पिस्तूल वगैरे पाठवायचे. भारतीय सैनिकांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध प्रचार करणे, स्वदेशी बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या कार्यक्रमाद्वारे लोकमत तयार करणे, शक्य त्या ठिकाणी गनिमी काव्याने लढा देणे, उठावासाठी योग्य संधी शोधणे. तर हा फोटो आहे बघा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा. जुलै 1906 मध्ये सावरकरांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिष्यवृत्ती मिळवली आणि ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी मॅझिनीचे चरित्राचे भाषांतर केले. तसेच इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कोणाचा आहे तर सावरकरांचा. त्याचबरोबर श्यामजी कृष्ण वर्मांच्या इंडिया हाऊसमध्ये गुप्तपणे बॉम्ब बनवण्याचे कामही त्यांनी चालू केले होते. काही पिस्तुले विकत घेऊन भारतात गुप्तपणे पाठवणे सुरू केले होते. 1910ला जानेवारीमध्ये ते पॅरिसला गेले. ब्रिटिश सरकारने त्यांना फरारी म्हणून घोषित केलं होतं. त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता. पकड वॉरंट निघालं होतं. पॅरिसमधून ते लंडनला आले त्यावेळी त्यांना व्हिक्टोरिया स्टेशनवर पकडण्यात आलं होतं. भारतात आणण्यासाठी मोरिया बोटीवर त्यांना पाठवण्यात आले. तिथून त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला. जे
पोर्ट होल होतं, तर त्यामधून त्यांनी उडी घेतली त्या शिपच्या. परंतु थोड्याच वेळात त्यांना फ्रेंच अधिकाऱ्यांनी पकडले आणि इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. तिथे नाशिक येथे त्यांना आणण्यात आले आणि त्यांना 25+25 अशा 2 शिक्षा लावण्यात आल्या. मग पुढे बघा बाबाराव सावरकर आणि अभिनव भारत. बघा जेव्हा सावरकर इंग्लंडला होते तर त्यावेळेस त्यांचे थोरले बंधू होते गणेश उर्फ बाबाराव सावरकर. अभिनव भारतचे ते काम पाहत होते. पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद हुसेनशी बाबारावांचा संघर्ष झाला, त्यामध्ये त्यांना 1 महिन्याची शिक्षा दिली होती. तुरुंगातून सुटून आले त्यानंतर त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या विविध शाखांना भेटी दिल्या, त्यामध्ये सुसूत्रता आणली. या शाखेतील सदस्यांना दानपट्टा शिकवण्यासाठी इब्राहिम भाई या लष्करी सेवानिवृत्त व्यक्तीची निवड करण्यात आली होती. बाबाराव लष्करी शिक्षण संघटनेच्या सदस्यांना शस्त्रास्त्रे देण्यासाठी ती गोळा करण्याच्या कामामध्ये गुंतले होते. आणि अशातच बघा कोठुरे येथील बर्वेंचा वाडा हा अभिनव भारताचे शस्त्रागार होता. एका फितूर क्रांतिकारकामुळे बाबाराव सावरकरांविषयी इंग्रजांना माहिती मिळाली. त्यांच्या घराची झडती इंग्रजांनी घेतली आणि त्यावेळी काही संक्षेप असलेले किंवा आक्षेपार्ह कागदपत्र तिथे दिसून आली, त्यामुळे त्यांच्यावरती केस फाईल झाली आणि काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे. तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला होता 21 डिसेंबर 1909 रोजी. जॅक्सन या अधिकाऱ्याचा त्यांनी वध केला होता नाशिक येथे. ओके, सो तेच एवढं महत्त्वाचं आहे. खुनाचा बदला खुनाने या शीर्षकाचे एक निवेदन तिथे प्राप्त झाले होते. त्यानंतर त्यांच्यावरती केस वगैरे झाली, पण आपल्याला एक्झाममध्ये तेवढंच येतं. ओके, पुढे आहे बघा नाशिक, कोल्हापूर, औंध, पंढरपूर येथे क्रांतिकारकांना पकडून शिक्षा ठोठावण्यात आल्या. परिणामी हळूहळू महाराष्ट्रातील गुप्त मंडळांचे सशस्त्र प्रतिकाराचे प्रयत्न थंडावले. त्यानंतर सुरू होतो तुमचा गांधीयुग. गांधीयुग आपण इतर कुठल्याही व्हिडिओमध्ये बघूया. यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, सो काळजीपूर्वक हे पुस्तक वाचलं असेल आणि आता बघितलं असेल तर नक्कीच यातून प्रश्न आला तर तुमचा चुकणार नाही. इतिहासाला कसं आहे, खूप वास्ट असा त्यांचा सिलेबस किंवा काही पण विचारू शकतात जे की तुम्ही कधी वाचलं देखील नसेल, पण एक आयडिया जर असेल तुम्हाला किंवा जर बाय चान्स तुमच्या वाचण्यामधून प्रश्न आला तर तो चुकायला नको, हाच या व्हिडिओचा उद्देश होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.